सेवालाल महाराज की प्रतिमा का विडंबना करने वाले आरोपी गिरफ्तार। शिकायतकर्ता अमोल उत्तम राठौर निवासी सेवानगर तालुका दिग्रस जिला यवतमाल ने दिग्रस पुलिस स्टेडियम में उपस्थित होकर जुबानी रिपोर्ट दी। दिनांक 20 सितंबर 2025 की रात को किसी अज्ञात व्यक्ति ने श्री संत सेवालाल महाराज की मूर्ति को अपवित्र किया है। इस जुबानी रिपोर्ट के आधार पर दिग्रज पुलिस स्टेशन में भारतीय दंड संहिता की धारा 196 1A 196 1B और अन्य धाराओं के तहत मामला पंजीबद्ध हुआ। अपराध में अज्ञात आरोपियों की तलाश के लिए कुमार चिंता पुलिस अधीक्षक यवतमाल डॉक्टर अशोक थौरात, अतिरिक्त पुलिस अधीक्षक यवतमाल डॉक्टर सिद्धेश्वर भोरे, उप विभागीय पुलिस अधिकारी दारवाहा के मार्गदर्शन में बैजनाथ मुंडे, पुलिस अधीक्षक दिग्रज के इस क्षेत्र में एक टीम गठित की गई थी। टीम ने पुलिस स्टेशन दिग्रस और विभिन्न स्थानों में गुप्त मुखबिर नियुक्त कर गहराई से जांच की और 6 घंटे के भीतर अपराध में आरोपी को गिरफ्तार किया। आरोपी का नाम गब्बर शाह मजीद शाह, उम्र 30, निवासी शाहपुरा दिग्रस जिला यवतमाल और एक झोपड़पट्टी भवानी रोड दिग्रस में था। सूचना मिलने पर टीम ने इस परिसर में जाकर तलाशी ली। जब आरोपी ने सरकारी झोपड़पट्टी की दूसरी मंजिल से छलांग लगा दी तो टीम ने आरोपी पर झपट्टा मारा और उसे सुरक्षित पकड़ लिया। जब आरोपी से अपराध के बारे में पूछताछ की तो उसने अपने बयान में कबूल किया कि उसने अपने साथी फरार आरोपी शमी उल्लाह शाहपुरा दिग्रस के साथ मिलकर ये कृत्य किया। इस कृत्य की महत्वपूर्ण कार्यवाही कुमार चिंता पुलिस अधीक्षक यवतमाल अशोक थौराट, अतिरिक्त पुलिस अधीक्षक यवतमाल के आदेश के तहत डॉक्टर सिद्धेश्वर भोरे, उप विभागीय पुलिस अधिकारी दारवाहा, पुलिस निरीक्षक बैजनाथ मुंडे, सहायक और अन्य के द्वारा की गई। रोजी सकाळी जो सेवानगर येथील परमपूज्य जगद्गुरू सेवालाल महाराज यांच्या समाधीस्थळावर ज्या मातेपिरूनं विटंबना केली त्या संदर्भात आम्ही तात्काळ 7 वाजता पोलीसचे सर्व स्टाफ, SDPO साहेब सर्व आम्ही तिथं हजर झालो आणि समाजाच्या ज्या भावना आहेत, बंजारा समाजाच्या सेवालाल महाराजाप्रती ज्या भावना आहेत त्या भावनांचा आम्ही लक्षात घेऊन आणि समाजातील सर्व जे प्रतिष्ठित नागरिक आहेत त्यांनी पोलिसांना भरपूर मदत केली। समाजाला व्हायलेंट होण्यापासून त्यांनी रोखलं आणि पोलिसांना प्रत्येक वेळी मदत करून त्यांनी जो मॉब कंट्रोलिंगसाठी आम्हाला मदत केली आणि आम्ही त्यामुळं फॉरेन्सिक टीम, सर्व फिंगरप्रिंट, सर्व तज्ज्ञ बोलवून सविस्तर असा तपास केला आणि त्या तपासामुळं आम्हाला तो सदर गुन्ह्यातील 701/25 जो धार्मिक स्थळाची विटंबना आहे त्या गुन्ह्यातील आरोपी आम्हाला आमच्या टीमनं मेहनत करून सापडला। त्याला आम्ही कठोर शिक्षा करणारच आहेत, परंतु समाजाने जे आपल्यावर जे व्हायलेंट होऊन जे काय गुन्हे आगामी याच्यात होणार होते ते वाचवले आणि जे बंजारा समाजाचे तरुण जे शिकलेले आहेत त्यांनी यापुढे देखील असाच आदर्श आणि समाजामध्ये सेवाभाव असा ठेवला पाहिजे आणि पोलिसांवर, प्रशासनावर विश्वास ठेवून काम केलं पाहिजे। जनतेच्या सहकार्याशिवाय पोलिसांना पण काम करणं शक्य नाही। तरी सर्व पत्रकार बंधू, सर्व समाजातील तरुण मित्र, ज्येष्ठ नागरिक आणि जे सुनील महाराजांनी नंतर जे सेवालाल महाराजाच्या प्रतिमेचे दुग्धाभिषेक आणि प्रसाद, महाप्रसाद करून जे आपण पावित्र्य राखण्यासाठी पुन्हा चांगल्या पद्धतीने अभिषेक केला, याबद्दल सर्वांना आणि सुनील महाराज, सर्व समाजातील प्रतिष्ठित यांना धन्यवाद देतो आणि आमच्याकडून कुठलीही कसूर होणार नाही। आम्ही त्याला कठोरात कठोर शासन देऊ अशी ग्वाही देतो। मग 2 शब्द संपवितो। यापुढे देखील समाजानं आणि तरुणांनी कुठल्याही समाजातील धर्माविषयी, जातीविषयी कॉमेंट न करता आता जे आमचे गोर समाजाचे बंधू बोलले त्या आपण जागरूक राहून व्हॉट्सअपवर कुठलाही मेसेज आला तर पुढं फॉरवर्ड न करता आपण पाहून सोडून द्या, कारण आपण ते पाहून लाईक करून दुसऱ्याला पाठवला तर आपण गुन्हेगार होतो। तर या सायबरच्या जमान्यामध्ये आपण आहोत आणि आपण प्रत्येक गोष्टीची जाणीवपूर्वक समाजात या गोष्टीमुळं काय नुकसान होईल हे लक्ष ठेवलं पाहिजे। आपण सुशिक्षित आहोत आणि आता आपण खूप पुढे आलेलो आहोत, आपण आधुनिक जगाच्या याच्यात वाटचाल करत आहोत, तर आपण आपलं भविष्य आणि प्रगती कशा पद्धतीनं शांततेनं होईल या मार्गाने आपण गेलं पाहिजे। एवढंच मी या प्रसंगी बोलतो आणि पुन्हा एकदा सर्वांचे धन्यवाद। सर, आरोपींची संख्या किती आहे? आरोपींची संख्या 2 आहे। मुख्य आरोपी आपण पकडलेला आहे, जो ऑटो चालविणारा आहे तो फरार आहे, त्याला पण आम्ही लवकर पकडू। तो सोबत होता आणि मुख्य आरोपी हाच आहे।
सर आरोपीनं पोलिसांनी जे गुन्हा- गुन्हे दाखल केले ते बेलेबल आहेत का? गुन्हे बेलेबल असले तरी आम्ही परवानगी घेऊन कोर्टात हजर करणार आहोत आणि त्याच्याकडे जो खंजीर सापडला आहे तो आर्म ॲक्ट पण दाखल करणार आहोत आणि ती कारवाई आम्ही 100% करू. आमच्याकडून कुठलीही त्याच्यावर गय केली जाणार नाही अशी तुम्हाला ग्वाही देतो. आरोपीनं गुन्हा कबूल केला का सर? हो. धन्यवाद.